नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज देखील कालच्या प्रमाणेच गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. आणि आज सुद्धा मी कालच्या प्रमाणेच म्हणजे कालच्यासाठी जो व्हिडिओ परवाच्या दिवशी केलेला त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की मार्केटमध्ये आता प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, सेलिंग येऊ शकतं. 4 तारखेला एवढी मोठी तेजी झालेली असताना सुद्धा आपल्याला 5 तारखेला मी सांगितलं होतं की प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, साधारण 60% शक्यता खाली जाण्याची आहे. त्यानंतर काल जे विश्लेषण केलं होतं आजच्यासाठी त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की साधारण 65% शक्यता आहे की मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगच येणार आणि आपल्याला हे प्रॉफिट बुकिंग आलेलं बघायला मिळालं. आता तुम्हाला जर आठवत असेल तर बजेट डेच्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीसाठी सुद्धा मी इंट्राडेला काही वेळा सांगितलेल्या होत्या की कोणत्या वेळी काय होऊ शकतं. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आणि तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मला हे वेगळं सांगण्याची गरज नाही की जशा वेळा सांगितलेल्या होत्या त्याच वेळेला आपल्याला एक्झॅक्टली रिव्हर्सल आलेलं होतं. आणि आज आणि काल सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं तर त्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल आलेलं बघायला मिळालं. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी एवढं अचूक कशा पद्धतीनं सांगतोय, तर त्याविषयी येणाऱ्या काळात तुम्हाला माहिती सांगेन. पण जर तुम्हाला अशा प्रकारची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे आणि व्हिडिओच्या खाली कमेंट देखील केली पाहिजे. तुमचा जोपर्यंत भरघोस प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं ज्या सिस्टीमच्या सहाय्यानं मी हे सांगतोय की आता इथे रिव्हर्सल येऊ शकतं, ह्यावेळी रिव्हर्सल येऊ शकतं, तर ती सिस्टीम नक्की काय आहे आणि कशा प्रकारे आपल्याला त्या गोष्टी समजतायत ह्याविषयीची अधिक माहिती मी तुम्हाला येणाऱ्या काळात देऊ शकतो. मात्र त्यासाठी तुमचा सर्वांचा प्रतिसाद आपल्याला या व्हिडिओवर दिसला पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. आज काय झालं बघा, आज सुद्धा गॅप अप ओपन झालं. आज निफ्टीची विकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर लगेचच खाली आलं आणि तुम्ही बघू शकता की पहिल्या काही वेळातच म्हणजे जवळजवळ पहिल्या तासाभरातच अतिशय चांगलं प्रॉफिट आपल्याला बघायला मिळालं. कारण मी आधीच सांगितलेलं होतं की ओपनिंग कुठेही झालं तरी सेलिंग होण्याची शक्यता 65% आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला सेलिंग झालं. त्यानंतर छोटा बाउन्स आला, पुन्हा सेलिंग झालं, परत छोटा बाउन्स आला, पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं, पुन्हा छोटा बाउन्स आला, पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं. आणि असं साधारणपणे जनरली लक्षात ठेवा की 1, 1:30, 2 पर्यंत 2 वाजेपर्यंत असं सेलिंग झालं की त्यानंतर एक शेवटचा तासभर आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळतं. याचं कारण दिवसभर जर एका बाजूने मूव्हमेंट झाली असेल तर शेवटी प्रॉफिट बुकिंग येतं आणि त्यामुळे आपल्याला हे रिव्हर्सल बघायला मिळतं. तर हे झालं निफ्टीमध्ये काल आणि आज कशा पद्धतीनं मूव्हमेंट झाली, ज्याची शक्यता मी तुम्हाला आधीच सांगितलेली होती. आता आपण पुढे जाणार आहोत. आता आपल्याला बघायचंय की उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होणार आहे. आता मात्र उद्याची मूव्हमेंट सांगण्यासाठी मी ती सिस्टीम वापरत नाहीये. आपण जनरल पद्धतीनंच उद्याचं विश्लेषण करणार आहोत. कारण तुमचा जर प्रतिसाद चांगला असेल तरच त्या सिस्टीमच्या सहाय्यानं दुसऱ्या दिवशी काय होऊ शकतं याची जास्त टक्केवारी काय आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज मात्र मी तुमचं प्रतिसाद कसा मिळतोय ह्याची वाट बघतो आणि आपण काय करूया, नॉर्मल पद्धतीनं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर इथे वरच्या बाजूला 23,625 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खाली 23,550 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता उद्या काय होऊ शकतं, एवढं सेलिंग झालेलं आहे बरोबर आणि हा नॉर्मल रिकव्हरी आहे, हे प्रॉफिट बुकिंग आहे, हे काही रिव्हर्सल नाही आहे. तर त्याच्यामुळे जर उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं तरी आपल्याला दिसतंय काय की एकदा खालच्या दिशेनं जायचा प्रयत्न होणार आणि कुठपर्यंत जाऊ शकतं, 23,550 तुटल्यानंतर खाली येताना 23,500 पर्यंत जाऊ शकतं किंवा अगदी 23,450 पर्यंत जाऊ शकतं. कारण 23,500 च्या आसपास
आपल्याला माहिती आहे की सपोर्ट आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, इथून खाली यायला लागलं तर ते इथपर्यंत येऊ शकतं. आता हा जो वरचा 50 पॉईंटचा जो हे आहे आणि खालचा 50 पॉईंटचा जो एरिया आहे, हा एरिया आपल्यासाठी काय असणार आहे, कुशन एरिया असणार आहे. म्हणजे इथे कुठेही येऊन, म्हणजे इथे येऊन रिव्हर्सल येऊ शकतं, इथे येऊन रिव्हर्सल येऊ शकतं, अशा पद्धतीनं कुठनंही रिव्हर्सल होऊ शकतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हा सगळा जो 100 पॉईंटचा एरिया आहे, हा रिव्हर्सल एरिया आहे. त्यामुळे ह्या एरियामध्ये कुठेही रिव्हर्सल होऊ शकतं. फक्त एक शक्यता अशी असते अशा वेळेला, की जर खरोखरच खाली येणार असेल, तर एकदा तरी 23,500 ह्या लेवलला टच होईल. जर खरोखरच खाली येणार असेल तर. तर त्यामुळे तिथपर्यंत तरीचं टार्गेट आपण ठेवूच शकतो. आणि त्याच्याही जर खाली आलं, तर मग 23,475, 23,450 ह्या लेवलपर्यंत सुद्धा खाली येऊ शकतं. आणि इथपर्यंत खाली आलं, त्यानंतर पुन्हा बाउन्स आला, म्हणजे पहिल्यांदा खाली आलं, त्यानंतर एक बाउन्स आला आणि त्याच्यानंतर 23,500च्या थोडं आसपास आल्यानंतर पुन्हा जर सेलिंग व्हायला लागलं, तर खाली गेल्यानंतर आपल्याला 23,400 ची लेवल सुद्धा बघायला मिळू शकते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला उद्याची मूव्हमेंट होऊ शकते. मात्र जर उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि 23,625 च्या वरच जर टिकायला लागलं, तर मग आपल्याला काय होऊ शकतं, 23,675, 23,725 आणि 23,775 ह्या 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. आज मी नक्कीच टक्केवारी सांगणार नाहीये. तुमचा प्रतिसाद या व्हिडिओवरचा बघून मग सोमवारसाठी ती टक्केवारी सांगायची की नाही हे मी ठरवणार आहे. त्यामुळे आज मी फक्त तुम्हाला रेग्युलर पद्धतीनं विश्लेषण करून सांगतोय. आता हे झालं निफ्टीसाठी. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा विचार करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं मुवमेंट आली आहे. मात्र बँक निफ्टी आपल्याला निफ्टीच्या तुलनेत थोडं जास्त स्ट्रॉंग दिसते. तर आपल्याला आता बघायचं आहे की बँक निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. थोडंसं झूम करून घेऊया, म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. इथे सुद्धा बघा, ओपनिंग आपल्याला गॅप अप झाली. गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर एक सेलिंग झालं. आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या एरियामध्ये आल्यानंतर सपोर्ट घेऊन बाउन्स आला, पुन्हा सेलिंग आलं. तर इथे काय झालं, दोनदाच सेलिंग आलं. त्यानंतर आपल्याला जर बघितलं तर इथे मात्र एक चांगला पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजे इथे डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळाला आणि डब्ल्यू पॅटर्न नंतर आपल्याला एक चांगली तेजी इथे बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आहे. आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण वरच्या बाजूला 50,425 ही आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण घेतलेली आहे आणि 50,425 ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला जात असताना ओके, 50,525 ही पहिलं टार्गेट लेवल असेल. जर इथून वर ब्रेकआउट मिळाला आणि वर टिकायला लागलं, तर 50,525 ही पहिली टार्गेट लेवल असेल. 50,625 ही दुसरी टार्गेट लेवल असेल आणि 50,725 ही आपल्यासाठी तिसरी टार्गेट लेवल असू शकते. तर त्यामुळे जर तेजी होणार असेल, तर आपल्याला ह्या 3 टार्गेट लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र जर काही कारणानं खाली यायला लागलं, तर काय होऊ शकतं, खाली येत असताना आपल्याला ही 50,300 च्या आसपास असणारी जी सेंटर लाईन आहे, ही सपोर्ट म्हणून काम करू शकते. खालच्या बाजूला 50,150 ही आपण काय केली आहे, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. त्यामुळे ओपन जर वरच्या भागात झालं आणि काही कारणानं खाली यायला लागलं, तर 50,300 च्या खाली आल्यानंतर 50,150 पर्यंत नक्कीच येऊ शकतं. 50,150 ला थोडासा सपोर्ट घेतला आणि त्यानंतर जर पुन्हा खाली यायला लागलं आणि 50,150 ची लेवल ब्रेक झाली, तर 50,050, 49,950, 49,850 अशा 3 लेवल खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाणार आहे आणि या इंडेक्सच्या विश्लेषणाबरोबरच स्टॉकचं विश्लेषण देखील करणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम घ्यायची आहे. त्यानंतर मी जे स्टॉक तुमच्यासाठी काढलेले आहेत ते एकत्र करून
दाखवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे आपल्याला तो आहे टोरंट पॉवरचा. तर टोरंट पॉवरचा स्टॉक इथे ओपन होतोय. काही कारणानं आपल्याला चेक करूया की इंटरनेटला काही प्रॉब्लेम तर नाहीये, कारण एवढ्या वेळ आपल्याला जनरली लागत नाही. ओके. तर आता आपल्याला इथे टोरंट फार्मास्युटिकलचा, टोरंट पॉवर नाही आहे, टोरंट फार्मास्युटिकल आहे. तर टोरंट फार्मास्युटिकल हा आपला पहिला स्टॉक आपण निवडलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये इथे काय दिसतंय बघा, टोरंट फार्मास्युटिकलमध्ये आपल्याला थोडंसं सेलिंग झालं होतं आणि इथनं खाली जाणार असतं तेवढ्यातच बाउन्स आलेला दिसतोय. आता हा बाउन्स सुद्धा ह्याच्यामध्ये शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली दिसतेय. त्यामुळे जर उद्या परत खाली येत असेल आणि 3122च्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर काय होऊ शकतं, पुन्हा एकदा सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे उद्या जर पुन्हा खाली यायला लागलं आणि ही जी लेवल आहे ही जर तुटली, 3122च्या खाली टिकलं, तरच आपल्याला पुढचा विचार करायचा आहे आणि मग खालची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. हे झालं टोरंट फार्मास्युटिकल्स या स्टॉक विषयी. आता आपण पुढे जाणार आहे आणि पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे बाटा इंडिया. बाटा इंडियाचा स्टॉक आपण 2 दिवसापूर्वी सुद्धा बघितला होता. त्यावेळेला इथे इनसाइड कॅन्डल बनलेली होती आणि मी असं सांगितलं होतं की ही लेवल जर ब्रेक झाली, 1355-56च्या आसपास असणारी लेवल जी आहे ही ब्रेक झाली तर आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. मात्र 2 दिवस आपल्याला काय झालं, छोट्या छोट्या कॅन्डल बनलेल्या दिसत आहेत. त्यात आजची कॅन्डल जी आहे ही शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा शूटिंग स्टार कॅन्डल दिसते. त्यामुळे 1357चा हा जो लो आहे हा जर तुटला तर आणखीन एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि 1328 त्याच्या खाली गेलं तर 1311 अशी टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. स्टॉकचं नाव आहे बाटा इंडिया लिमिटेड. त्यानंतर आपण पुढे जाणार आहे आणि पुढचा स्टॉक आहे तो आहे ॲस्ट्रल लिमिटेड. ॲस्ट्रल लिमिटेडमध्ये काय झालंय बघा, ॲस्ट्रल लिमिटेडमध्ये मागचे अनेक दिवस कंटिन्युअस सेलिंग येते आणि आता इथे काय झालंय, इथे बराच काळ साइडवेज मुवमेंट झालेली आपल्याला दिसते. ओके, म्हणजे ह्या एरियामध्ये बराच काळ आपल्याला साइडवेज मुवमेंट झालेली बघायला मिळते. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की अशा वेळेला दोन गोष्टी होऊ शकतात. इथनं जे सेलिंग झालंय आणि इथे साइडवेज मुवमेंट होतीये ते हळूहळू राउंडिंग बॉटम बनवून किंमत वर जाऊ शकते, किंवा इथे पॉज घेतलंय, जर समजा ह्या लेवल ब्रेक झाल्या आणि खालच्या दिशेनं जायला लागलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं, एक सेलिंग झालं, थोडा वेळ पॉज झाला आणि मग पुन्हा आपल्याला जो सेलिंगचा ट्रेंड चालू आहे तो कंटिन्यू होताना दिसू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात ही जी लेवल आहे ह्याला फार महत्व आहे. म्हणजे ह्या ज्या दोन लेवल मी इथे काढल्या आहेत, ही जी रेंज आहे ह्याला फार महत्व आहे. खालच्या बाजूला 1431च्या आसपास लेवल आहे, वरच्या बाजूला 1467च्या आसपास लेवल आहे. त्यामुळे उद्या जर ही लेवल ब्रेक झाली म्हणजे 1467च्या खाली टिकायला लागलं तर 1431 पर्यंत किंमत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकते आणि ही जर लेवल तुटली तर मात्र काय होऊ शकतं, आपल्याला जो सपोर्ट आहे हा सपोर्ट ब्रेक झाला असं म्हणावं लागेल आणि ॲस्ट्रल लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आणखीन खालच्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ते हे झालं ॲस्ट्रल विषयी. आता आपण पुढे जाणार आहोत आणि शेवटचा स्टॉक बघणार आहे. या स्टॉकचं नाव आहे सिटी युनियन बँक, अर्थात सीयूबी. सीयूबी म्हणजे सिटी युनियन बँकेमध्ये आज आपल्याला बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बघायला मिळालाय. कालची जर कॅन्डल बघितली तर एक पॉझिटिव्ह ग्रीन कॅन्डल होती. आज ओपनिंग नंतर कालचा हाय ब्रेक झाला आणि त्यानंतर सेलिंग आलं, त्यानंतर कालचा लो सुद्धा ब्रेक झाला, खूप मोठ्या प्रमाणावर ब्रेक झाला, त्याच्या खाली टिकलंय आणि त्याच्या खालीच क्लोजिंग देखील आलंय. त्यामुळे आजचा जो लो आहे ह्याला फार महत्व आहे. उद्या जर हा लो ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये आणखीन सेलिंग येऊ शकतं, कारण आता इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स सोबतच 4 स्टॉकचं केलेलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं
जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या काही सूचना असतील, प्रश्न असतील किंवा मी मागच्या 2-3 वेळेला ज्या टेक्निक वापरून इंट्राडेसाठी रिव्हर्सलचं टाईम सांगितलं किंवा डेली बेसिसवर रिव्हर्सलचं टायमिंग सांगितलं, अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथून पुढे सुद्धा बघायची असेल, तर तशी कमेंट तुम्ही करणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा तुमची एक चांगली कमेंट आणि तुम्ही केलेलं एक लाईक हेच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या लगेच एक लाईक करा आणि बघून झाल्यानंतर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.